नमस्कार, मी आहे प्रियंका पिंपळकर आणि तुमच्या सगळ्यांच्या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करूया हा सिंपलसा मराठी लुक जो की तुम्ही गुढीपाडवा किंवा कोणत्या पण मराठी फंक्शनला करू शकता। तर चला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी इथे आपण फेस वॉशनी फेस छान धुवून घेतला आहे आणि त्यावर आपण मॉइश्चरायझर लावून घेऊ। अंडर आईज खाली पण छानपणे क्रीम लावून घ्यायची आणि नेक एरियाला पण न विसरता क्रीम लावायची। त्यानंतर चेहऱ्याच्या हाय पॉइंट्सवर इल्युमिनेटिंग क्रीम लावू, ज्यामुळे चेहऱ्यावर आणखी ग्लो येईल। मटरच्या दाण्या इतकं प्रायमर घेऊ आणि जिथे पोर्स आहे त्यावर लावूया। कन्सिलर आपण अंडर आईज आणि बाकी चेहऱ्यावर जिथे पण डाग आहे तिथे लावून घेऊ आणि छानपणे ब्लेंड करूया। त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आणि नेकला आपण फाउंडेशन लावून व्यवस्थितपणे ब्लेंड करू। मग मी कॉन्टूर यूज करत आहे चेहऱ्याला थोडा शेप देण्यासाठी। मग दोन्ही गालांना ब्लश लावू आणि हाय पॉइंट्स वरती हायलाइटर लावूया। नेकवर पण छान असा भरभरून हायलाइटर लावू आणि छानपणे ब्लेंड करू। आयब्रोजला फील करू एकदम लाइटली, कारण आपल्याला सॉफ्ट लुक पाहिजे। आणि मेकअप स्प्रेने सेट करून घेऊ। आईजसाठी मी लाईट ब्राऊन शेड यूज करून आयलिड्स फिल करून घेत आहे। त्यानंतर डार्क ब्राऊन आणि डार्क रेडला मिक्स करून आउटर कॉर्नरमध्ये प्लेस केलं आणि त्याला छान ब्लेंड करून घेत आहे। इनर साइडमध्ये मी गोल्ड शिमर शेड यूज करत आहे। खाली मी डार्क ब्राऊन शेड यूज करत आहे। ग्रीन शेडला आयलाइनर सारखं यूज केलं आणि छान ब्लेंड करून घेतलाय। त्यानंतर काजल आणि मस्कारा लावला आणि आयब्रो बोन आणि इनर कॉर्नरमध्ये मी हायलाइटर लावत आहे। लिप्ससाठी सगळ्यात आधी लिप लाइनरनी लिप लाइन करून घेतलं आणि मग लिक्विड लिपस्टिकनी फिल केलं। पुन्हा एकदा स्प्रे मारला फायनल लुकसाठी आणि आता ज्वेलरी घातल्यानंतर मराठी लुक काही असा दिसत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जर तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। थँक यू। भेटूया नेक्स्ट टाइम।